गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। सांगून गेलं जात जाऊ का नाही ते 72 फुटाचे झेंड्यात म्हटलं ते चढवणारा माणूस म्हटलं बाबा आम्हाला दिसला नाही होती तो। पण राजो देवाची कृपा अशी की मी एका धनाला फोन केला त्या अध्यक्षाला म्हटलं बाबा ते माणसाची आम्हाला राजो हे द्या म्हटलं भाऊ मजाक नाही राजो 72 फूट राजो लहान वरती चढता राजो आम्ही एवढं तरसलो होतो मला काय विचारता राजो। तुमचं नाव काय आहे हो? मी चरणदास नामदेवराव कांडलकर। कोणत्या गावचे बाबा? सावंगा विठोबा। सावंगा विठोबा का? पण राजो कमाल आहे राजो। हे बघा हा माणूस आहे की नाही हाच म्हटलं वरती चढते ते झेंडे घेऊ कमाल नाही का। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या झेंडेले म्हटलं हातही लावू देत नाही बाबा म्हणजे पाय लागला नाही पाहिजे एवढी श्रद्धा। किती वर्ष बाबू तुम्ही त्या झेंडेवर हे करून आले हो? मला 12 ते 13 वर्ष झाले झेंडे चढवण्याचं। 12 ते 13 पर्यंत तुमच्या मग घरात हे पूर्वीपासून होतं काय? नाही याच्या आधी लांबचे होते शिराळा पूजते रमेशरावजी लांबचे। मग तुम्ही हिंमत कशी केली हो 72 फूट झेंडे राजो ते कशी काय शिकली तुम्ही? हे शिकायचं हे नाही आहे महाराजाचा एक आशीर्वादच असते याचं काही कुठं शिक्षण घ्या नाही लागत। बरं मी राजू मुलाखत घेऊन माझ्या डोक्यात टोपी नाही तर काही फरक पडणार नाही ना? काही फरक नाही। तुम्ही राजू टोपी द्या मी तर अजून भक्त म्हणतील की बा हा पत्रकारिता राजू टोपी नाही घेतली पण कमाला राजू तुम्हाला घेऊ लागत नाही का वरती जायला? दादा त्या झेंड्याला पाय लागू देत ना का तुम्ही? नाही काहीच नाही पण होत नाही झेंडे चढवताना काही भेव घेऊ नाही भेव पण लागत महाराजाचीच कृपा महाराजाचीच कृपा आहे। अच्छा पण राजू एवढ्या वरती गेल्यावर राजू लपलपच करते राजू 20 फुटावून राजू झेंडा त्या तुम्हाला पायासाठी आम्ही एवढं तरसलो होतो एक तर महाराजाचाच आशीर्वाद असल्यावानी आहे पाठीमागं। आता सर्व भक्तांना विचार करा तुम्ही हाच माणूस होय म्हटलं ते झेंडे चढवते प्रत्यक्षात तसं पाहता येत नाही दुरून पाय लागते पण घ्या मारो माणूस समोरासमोर आला। किती वर्षापासून चढून राहिले तुम्ही झेंडे? 13 ते 14 वर्ष। 13 ते 14 काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हटलं म्हणजे महाराजाचा तर अनुभव आहेच। का तुम्ही झेंडे चढायच्या अगोदर मग उपास गिपास काही असते का तुम्हाला? त्या दिवसाचा निरंकार उपास असतो झेंडे चढवायच्या आधी। हा आणि नंतर मग आंघोळ करून नवीन कपडे प्रदान करून भाऊ आपल्या महाराजापाशी जाऊन विडा घेऊन आणि झेंडे चढवण्याचा समजा कार्यक्रम चालू होतो। मग आता तुम्ही ते तिथचे ते पहिल्यांदाच यायचं होतं छत्रपती घराणं त्याची इच्छा विडा घेता का राऊळाच्या त्या इच्छाच विडा घेता? नाही चतुराची इच्छा नाही घेत मी मंदिरातूनच विडा घेतो आणि तिथूनच मी झेंडे चढवण्याचं काम सुरुवात करतो। मग तुम्ही त्या गावचीच आहे काय? मी गावचा स्थायी गाव। मग तुम्हाला काही त्रास घेस होत नाही काय? नाही त्रास तर नाही आहे। नाही मुले म्हटलं राजे मी एक व्हिडिओ टाकला का नाही एवढं फोन केले हो लोक राजे काय विचारता मी शेवटी परेशान झालो मी आता नाही आता विश्वस्त मंडळाच आहे आणि तुमच्या हरका राजे देव माणूस राजे 72 फूट चढते कमाल आहे बाबा तुम्ही। अजून काय तुम्हाला श्रद्धा आहे त्या देवावर? देवावर तर श्रद्धा चांगलीच आहे कोणते आमचे कुळदैवत असल्यावानीच आहे। मग तुम्ही राजे त्या गावातले एकूण खिचून राहिले ह्या ट्रस्टचे एकूण कसे काय लोकांचे एकूण भाग घेऊन राहिले? गावाची म्हटलं म्हणजे ट्रस्टची एकूण गाव मी देवस्थानचा एक विश्वस्त म्हणून आहो तिथं कार्यरत आहो आणि गाव म्हटलं म्हणजे आमचं मंदिरच आमच्या गावचं असल्यावानीच आहे। तुम्ही विश्वस्त नसताना मग झेंडे चढवत होते काय? हा विश्वस्त नसताना। मग त्याचे पैसे वगैरे काही घेता काय? नाही त्याचं मानधन काही नाही पण तुमची श्रद्धा आहे? श्रद्धा आहे म्हणजे तुम्ही त्या विश्वस्त मध्ये सध्या हेच तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपण हेच महाराजाची एक प्रगती आहे का ते झेंडे चढवता जे काम करायला भेटलं आणि आणखी समोरही काम करायला भेटणार आहे म्हणजे भविष्यात तुमच्या घराण्याचं नाव राहील? घराण्याचे नाव आणि महाराजाचे नाव होणारच आहे। तुम्ही मग कोणत्या त्या छत्रपती घराण्यातल्या का गावातले? गावातल्या। पण हा तुम्ही एवढा मोठा 72 फूट झेंडेचा चित्त थरारक जो प्रसंग असते जवळजवळ 3 वाजतापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे तुमचं शरीर पाहणार राजो हे पण घ्या बारकी चिरकीत आहेत बन कसं काय काही समजत नाही राजो कसं काय शक्य आहे भाऊ? हे शक्य महाराजाचा एक आशीर्वादच आहे असल्यावानी आहे आणि आहे ते कठीणच पण महाराज सोबत जोपर्यंत महाराजाचा विडा आहे सोबत तोपर्यंत ते कार्यक्रम करणं ते झेंडे चढवणं हे शक्यच आहे। हे होते चरणदास नामदेवराव कांडलकर। असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल माऊली दांडे प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे।